स्पेस मिशन्स हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. चॅप्टरची सगळी थेरी आपण कव्हर केलेली आहे. चॅप्टरच्या एंडला जो एक्सरसाइज दिलेला होता त्यामध्ये असणाऱ्या क्वेश्चनचे आन्सर आपण डिस्कस केलेले आहे. न्यूमरिकल टाईपचे क्वेश्चन आपण इथे बोर्डवर सॉल्व्ह सुद्धा केलेले आहे. या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर असणाऱ्या सोल्युशन किंवा सोल्युशनची PDF तुम्हाला मिळेल. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. क्लिक करून तुम्ही PDF वर जाल. PDF रेफर करून तुम्ही हे सगळे सोल्युशन डिटेलमध्ये बघू शकता. आता चॅप्टरच्या एंडला आपण करणार आहोत चॅप्टरची एक रिव्हिजन किंवा आपण या चॅप्टरमध्ये कसला अभ्यास केला त्याची एक धावती उजळणी. सो स्पेस मिशन्स चॅप्टर आपण सुरुवात केलेली होती विथ वर्ड स्पेस. स्पेसचा अर्थ काय असतो? सो स्पेस इज डार्क रिजन की जिथे एअर नसते, ज्यामध्ये प्लॅनेट्स असणार आहे, गॅलेक्सीज असणार आहे, त्याला आपण बोलतो स्पेस. सो स्काय आणि स्पेस हे जे ट्रान्झिशन असतं हे असं डायरेक्ट होत नाही, तर हे ग्रॅज्युअल ट्रान्झिशन असतं. तरी सुद्धा एक इमॅजिनरी लाईन कन्सिडर केली जाते की ही लाईन क्रॉस केल्यानंतर आपण स्पेसमध्ये एंटर केला असं समजलं जातं. ही जी लाईन असते त्या लाईनला आपण बोलतो कर्मन लाईन. काय बोलतो? कर्मन लाईन. सो कर्मन लाईन ही काय इमॅजिनरी लाईन किंवा एक इमॅजिनरी बाउंड्री आहे. त्याचा डिस्टन्स मीन सी लेवल पासून 100 किलोमीटर एवढा आहे. सो मीन सी लेवल पासून 100 किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवरती ही कर्मन लाईन प्रेझेंट आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि ही लाईन क्रॉस केल्यानंतर आपण स्पेसमध्ये गेला असं समजलं जातं. त्यानंतर आपण डिस्कस केलेलं की क्युरिओसिटी, ह्युमनचा जो बेसिक कॅरेक्टरिस्टिक असतं क्युरिओसिटी, आणि त्या क्युरिओसिटीला जोड मिळाली जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली किंवा सायन्स आणि टेक्नॉलॉजीची. आणि त्यामुळे आता सध्या आपण अशा युगामध्ये राहत आहोत किंवा अशा टाईममध्ये राहत आहोत की आपल्यासाठी खूप सारे सॅटेलाइट काम करत आहे, आपल्याला ते इन्फॉर्मेशन आणून देत आहे. स्पेसक्राफ्ट स्पेसमध्ये काम करत आहे, बाकी प्लॅनेट्स किंवा सोलर सिस्टीमचा ते अभ्यास करत आहे आणि खूप सारे रहस्य आता उकलत आहे. त्यानंतर आपण बघितलेलं स्पेस मिशन. स्पेस मिशन म्हणजे काय आणि स्पेस मिशनला आपण कोणत्या 2 टाईपमध्ये डिवाइड किंवा कॅटेगराईज करू शकतो. स्पेस मिशन म्हणजे काय? असे काही मिशन असतात किंवा असे काही प्रोग्राम असतात की ज्यामध्ये आपण स्पेसमध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइट किंवा स्पेसक्राफ्ट किंवा रॉकेट सेंड करतो, त्याला आपण बोलतो स्पेस मिशन. स्पेस मिशनला आपण 2 टाईपमध्ये डिवाइड करू शकतो किंवा कॅटेगराईज करू शकतो. एक जे मिशन असतं हे अर्थशी रिलेटेड असतं. अर्थशी रिलेटेड म्हणजे काय? यामध्ये अर्थच्या ऑर्बिटमध्ये असे सॅटेलाइट पाठवले जाणार आहे. हे सगळे सॅटेलाइट अर्थसाठी काम करतात किंवा आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स देतील किंवा इन्फॉर्मेशन देतील. वेदर फोरकास्टिंग, त्यानंतर ब्रॉडकास्टिंग, टेलिकम्युनिकेशन, हे सगळे जे फंक्शन असतात हे या सॅटेलाइटचे असतात. यामध्ये आपला फोकस असतो अर्थ. म्हणून अशा टाईपचे जे मिशन असतात त्याला आपण बोलतो अर्थ ऑर्बिट मिशन. सो अर्थ ऑर्बिट मिशन दॅट प्लेसेस आर्टिफिशियल सॅटेलाइट अराउंड अर्थ. असे मिशन की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइट अर्थच्या अराउंड प्लेस केले जातात त्याला आपण बोलतो अर्थ ऑर्बिट मिशन. दुसरं मिशन काय आहे की दुसऱ्या मिशनमध्ये फोकस अर्थ नाहीये, फोकस आहे डीप स्पेस. म्हणजे स्पेसमध्ये काही प्लॅनेट्स आहे किंवा सोलर सिस्टीम आहे. सो त्याचा अभ्यास करणारे जे मिशन असतं त्याला आपण बोलतो डीप स्पेस मिशन. सो डीप स्पेस मिशन म्हणजे काय? मिशन्स दॅट सेंड स्पेसक्राफ्ट टू आउटर स्पेस. आउटर स्पेसमध्ये स्पेसक्राफ्ट पाठवले जातात. अशा मिशनला आपण बोलतो डीप स्पेस मिशन. त्याचा पर्पज किंवा यूज काय असणार आहे? टू स्टडी प्लॅनेट्स, मून्स अँड अदर सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स. ओके. त्यानंतर आपण बघितलेलं की ह्या स्पेस मिशनच्या आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे किंवा गरज काय आहे. पहिला पॉईंट आपण बघितलेला वर्ल्ड हॅज बिकम ग्लोबल विलेज. आपण सगळे ग्लोबली कनेक्टेड आहोत. कसे कनेक्टेड आहोत? आपण इन्स्टंट कम्युनिकेशन एकमेकांसोबत करू शकतो. वर्ल्ड वाईड न्यूज किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. जगामध्ये एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली का लगेच आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळते. क्रिकेट मॅच एका ठिकाणी चालू आहे, आपण ती दुसऱ्या ठिकाणी बघू शकतो. सो वी ऑल आर ग्लोबली कनेक्टेड, म्हणून आपण असं बोलतो ग्लोबल कनेक्टिव्हिटी हे एक पहिले इम्पॉर्टन्स आहे स्पेस मिशनचं आपल्या लाईफमध्ये. सेकंड इज सेफ्टी. सेफ्टी म्हणजे कसं? नॅचरल डिझास्टर्स होतात, फॉर एक्झाम्पल पूर येतो किंवा वादळ येतात, त्याची ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन आपल्याला कळते आणि त्यामुळे सेफ्टी प्रिकॉशन घेता येतात. म्हणजेच काय? सेफ्टी या फील्डमध्ये सुद्धा याचा मोठा रोल आहे. किंवा ज्यावेळेस वॉर चालू असतात त्यावेळेस एरियल ऑब्झर्वेशनसाठी सुद्धा या सॅटेलाइटचा किंवा स्पेस मिशनचा यूज होतो. सो हे आपण सेफ्टी रिलेटेड पॉईंटमध्ये मेन्शन करू शकतो. रिसोर्सेसमध्ये एक्झाम्पल एक्सप्लोर फॉसिल फ्युएल अँड मिनरल्स ऑन अर्थ. अर्थवर मिनरल आहे, फॉसिल फ्युएल आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते एक्सप्लोर करण्यासाठी रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीचा यूज करून, सॅटेलाइटचा यूज करून हे काम केलं जातं. सो रिसोर्सेस हे सुद्धा आपण एक ऍप्लिकेशन किंवा एक इम्पॉर्टंट किंवा एक स्पेस मिशनची नीड काय आहे त्यामध्ये मेन्शन करू शकतो. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट प्रोग्रेस अँड फ्युचर डेव्हलपमेंट. कोणत्याही देशाच्या किंवा कोणत्याही नेशनच्या डेव्हलपमेंटसाठी हे स्पेस मिशन ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. त्यानंतर आपण बघितलेलं सॅटेलाइट म्हणजे काय, आर्टिफिशियल सॅटेलाइट आणि नॅचरल सॅटेलाइट म्हणजे काय, आणि त्यानंतर ह्या सॅटेलाइटच्या टाईप्सचा अभ्यास आपण केलेला. सॅटेलाइटचा अर्थ काय असतो? सॅटेलाइट म्हणजे एक काहीतरी ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट दुसऱ्या एका ऑब्जेक्टच्या अराउंड एका फिक्स पाथमध्ये किंवा ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असेल त्याला आपण बोलतो सॅटेलाइट. सो व्हॉट इज सॅटेलाइट? सॅटेलाइट इज एनिथिंग दॅट ऑर्बिट्स अ प्लॅनेट ऑर स्टार. एखादा प्लॅनेट किंवा स्टारच्या अराउंड तो मूव्ह होत असेल त्या ऑब्जेक्टला किंवा त्या गोष्टीला आपण बोलतो सॅटेलाइट. ऑर्बिटचा अर्थ काय असतो?
एक फिक्स पाथ असतो की ज्याच्या अलॉंग एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा प्लॅनेट मूव्ह होणार आहे रिपिटेटिव्ह वेने किंवा त्याच पाथच्या अलॉंग अँड अलॉंग तो अगेन अँड अगेन मूव्ह होणार आहे त्या फिक्स पाथला आपण बोलतो ऑर्बिट. देन नॅचरल सॅटेलाइट म्हणजे काय? सॅटेलाइट विच इज ऑलरेडी प्रेझेंट इन द स्पेस अँड गोज अराउंड द प्लॅनेट ऑन इट्स ओन. असा सॅटेलाइट की जो नॅचरली स्पेसमध्ये प्रेझेंट आहे आणि तो दुसऱ्या एका प्लॅनेटच्या अराउंड स्वतःच तो फिरत असेल त्याला आपण बोलतो नॅचरल सॅटेलाइट. एक्झाम्पल अर्थचा नॅचरल सॅटेलाइट आहे मून. आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय? जो नॅचरल नाही त्याला बोलतो आपण आर्टिफिशियल. नॅचरल नाही म्हणजेच काय? आर्टिफिशियल म्हणजेच काय? दॅट इज मॅन मेड. सो when a man-made object is sent into space and revolves around Earth or any planet in a fixed orbit, we call it as artificial satellite. आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे मॅनमेड ऑब्जेक्ट आहे की जो स्पेसमध्ये सेंड केला गेला आणि तो अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होते किंवा दुसऱ्या एका प्लॅनेटच्या अराउंड रिव्हॉल्व होते इन अ फिक्स ऑर्बिट, त्याला आपण बोलतो आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता सॅटेलाइटचे डिफरंट पार्ट्स कोणते होते ते सुद्धा आपण क्विकली बघितलेले. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आपण बघितला सोलार पॅनल. सोलार पॅनल का? कारण हे सॅटेलाइट सनलाईटचा यूज करतात. सनलाईटचा यूज करून ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात किंवा असं बोलले की त्याच्यापासून ते पॉवर मिळवतात. त्यामुळे सोलार पॅनल आपल्याला सॅटेलाइट सोबत अटॅच केलेलं दाखवतात. सो सॅटेलाइटचा एक इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे? सोलार पॅनल. काही स्पेसक्राफ्ट की जे डीप स्पेस मिशनमध्ये असतात जिथे सनलाईट पोहोचू शकत नाही तिथे बॅटरीज किंवा न्यूक्लिअर पॉवरचा यूज करून त्यांना एनर्जी किंवा पॉवर प्रोव्हाइड केली जाते. सो फर्स्ट पार्ट इज सोलर पॅनल. देन अँटिनास. सॅटेलाइट आहे त्याला अर्थपासून सिग्नल सेंड करायचे आहे, रिसिव्ह करायचे आहे, त्यामुळे ते अँटिना असणार आहे. त्यानंतर कम्युनिकेशन सिस्टीम असणार आहे. ग्राउंड स्टेशन सोबत टॉक करण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा मेसेज पास ऑन करण्यासाठी कम्युनिकेशन सिस्टीम असणार आहे. त्यानंतर कम्प्युटर असणार आहे की जो सॅटेलाइटचे सगळे फंक्शन कंट्रोल करणार आहे. सेन्सर असणार आहे. या सेन्सरच्या मदतीने सॅटेलाइटला समजेल की त्याची पोझिशन काय आहे किंवा कोणत्या डायरेक्शनमध्ये तो मूव्ह होत आहे किंवा त्याच्या सराउंडिंगला काय, या सगळ्यांचं अंडरस्टँडिंग त्याला येईल. त्यामुळे सेन्सर सुद्धा तिथे प्रेझेंट असतात. आणि त्यानंतर काही सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट और कॅमेरा, जसं ऍप्लिकेशन आहे, फॉर एक्झाम्पल वेदर सॅटेलाइट आहे का जीपीएस आहे, काय ऍप्लिकेशन आहे त्याच्या अकॉर्डिंग ते स्पेसिफिक किंवा स्पेशल टूल तिथे प्रेझेंट असतात. ठीक आहे. सॅटेलाइटचे हे आपण पार्ट्स बघितले. त्यानंतर आपण काही इंडियन सॅटेलाइट सिरीज आणि लॉन्च व्हेकलचा अभ्यास केलेला. सो इंडियन सॅटेलाइट सिरीजमध्ये आपण 4 सिरीज बघितल्या होत्या. सिरीज म्हणजे काय? यामध्ये फॉर एक्झाम्पल इनसॅट या सिरीजमध्ये इनसॅट 3A, इनसॅट 4B असे व्हर्जन्स आले असं आपण बोलू शकतो. त्याच पद्धतीने जीसॅटमध्ये जीसॅट 10, जीसॅट 30 असे नावं आहे. सो हे आहे सिरीज. फर्स्ट आहे इनसॅट, दॅट इज इंडियन नॅशनल सॅटेलाइट. त्याचा पर्पज असतो टेलिकम्युनिकेशन, वेदर अँड ब्रॉडकास्टिंग. सेकंड इज जीसॅट, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. त्याचा सुद्धा यूज असतो कम्युनिकेशन अँड ब्रॉडकास्टिंग. नेक्स्ट इज IRNSS, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, ज्याला अजून बोलतात NAVIC, दॅट इज नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन. असं म्हटलं जातं की हा जो IRNSS आहे तो आपला इंडियाचा स्वतःची नेव्हिगेशन सिस्टीम आहे, जस्ट लाईक GPS. ओके, IRNSS. देन IRS, दॅट इज इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. त्याचा पर्पज काय असणार आहे? अर्थ ऑब्झर्वेशन, ॲग्रिकल्चर, डिझास्टर अँड मॉनिटरिंग. तर ह्या आपण 4 सॅटेलाइट सिरीजचे नाव आणि त्याचं ऍप्लिकेशन काय किंवा त्याचा यूज काय आहे ते डिस्कस केलेलं. त्यानंतर आपण 2 लॉन्च व्हेकल बघितलेले. लॉन्च व्हेकल म्हणजे काय? सॅटेलाइटला अर्थपासून स्पेसमध्ये पोहोचवायचं आहे. ते काम जे व्हेकल करतात किंवा ते काम करण्यासाठी ज्याचा यूज केला जातो त्याला आपण बोलतो सॅटेलाइट लॉन्च व्हेकल किंवा लॉन्चर. 2 सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आपण डिस्कस केलेले. एक होता PSLV, एक होता GSLV. तर SLV म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, G म्हणजे जिओ सिंक्रोनस, P म्हणजे पोलर. सो जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याचा यूज कुठे होतो? याचा यूज केला जातो हेवी सॅटेलाइटला जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये पाठवण्यासाठी. आणि PSLVचा यूज केला जातो, दॅट इज पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. इट लॉन्चेस सॅटेलाइट इन टू पोलर ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल चंद्रयान 1 मध्ये PSLVचा यूज केला गेला होता. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्यानंतर आपण सॅटेलाइटचे टाइप्स बघितले होते. टाइप्स कशाच्या बेसिसवरती सॅटेलाइट कशा प्रकारचं काम करतो, त्याचं फंक्शन काय आहे, त्यानुसार आपण हे सगळे टाइप्स बघितलेले. आणि या टाइप्सच्या नावावरूनच तुम्ही त्याचं फंक्शन मेन्शन करू शकता. करस्पॉन्डिंग इंडियन सॅटेलाइट सिरीज कोणती आहे ते सुद्धा आपण मेन्शन केलेलं आणि त्यासाठी यूज केला गेलेला लॉन्च व्हेकल सुद्धा आपण डिस्कस केलेला. फॉर एक्झाम्पल फर्स्ट टाइप ऑफ सॅटेलाइट वेदर सॅटेलाइट. काय इन्फॉर्मेशन असणार आहे? वेदर फोरकास्टिंगची इन्फॉर्मेशन असणार आहे. सेकंड आहे टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट. इट इस्टॅब्लिशेस कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन युजिंग स्पेसिफिक वेव्ह. नेक्स्ट इज ब्रॉडकास्टिंग. त्याचं फंक्शन काय असणार? ब्रॉडकास्टिंग ऑफ टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन सिग्नल. देन नेक्स्ट इज नेव्हिगेशन. नेव्हिगेशन म्हणजे काय? एखाद्या जागेचं एक्झॅक्ट लोकेशन देणं विथ प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॉंजिट्यूड, हे याचं फंक्शन असणार आहे.
त्यानंतर मिलिटरी सॅटेलाइट, मिलिटरीसाठी किंवा नॅशनल सिक्युरिटीसाठी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं हे याचं फंक्शन असणार आहे. अँड देन इज अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, अर्थला ऑब्झर्व करायचं किंवा अभ्यास करायचा टू स्टडी फॉरेस्ट, डेझर्ट्स, ओशन, पोलार आईस किंवा मग जर काही फ्लड्स आले असतील, अर्थक्वेक आले असतील त्या केसमध्ये अर्थला ऑब्झर्व करणं हे या सॅटेलाइटचं काम असतं. मग त्यानंतर आपण त्याच्या करस्पॉन्डिंग सॅटेलाइट सिरीज सुद्धा बघितलेला आहे. मेनली इंडियन सॅटेलाइट सिरीज काय, इनसॅट, जीसॅट ज्याचं काम असतं टेलिकम्युनिकेशन किंवा ब्रॉडकास्टिंग. त्यानंतर IRNSS म्हणजे आपण त्याला जीपीएसला इक्विव्हॅलंट समजू शकतो. आणि त्यानंतर IRS की जे ऑब्झर्वेशनचं काम करतं. सो त्यामुळे हे जे वेदर, टेलिकम्युनिकेशन किंवा ब्रॉडकास्टिंग याच्यासाठी आपण इनसॅट आणि जीसॅटची नावं लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इज नेव्हिगेशन. नेव्हिगेशन म्हणजे IRNSS और नाव IC. अँड देन अर्थ ऑब्झर्वेशनसाठी IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. ओके. लॉन्च व्हेकल यामध्ये इनसॅट, जीसॅट हे सगळे याच्यासाठी GSLV आहे, IRNSS साठी PSLV आहे आणि IRS साठी सुद्धा PSLV आहे. त्यानंतर आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट आणि त्याचे ऑर्बिट्स बघितलेले. सगळे आर्टिफिशियल सॅटेलाइट हे एकाच ऑर्बिटमध्ये मूव्ह होत नाही. सॅटेलाइट त्याच्या फंक्शनच्या अकॉर्डिंग वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये असतात. जर आपण अर्थ सरफेस पासून ऑर्बिटची हाईट कन्सिडर केली त्याच्या अकॉर्डिंग आपण ऑर्बिटला 3 टाईपमध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट इज HEO, सेकंड इज MEO, थर्ड इज LEO. हाय अर्थ ऑर्बिट, मिडियम अर्थ ऑर्बिट अँड लो अर्थ ऑर्बिट. तर यामध्ये काय असतं की सरफेस पासूनचा डिस्टन्स कन्सिडर केलेला आहे अर्थच्या सरफेस पासूनचा. सो लो अर्थ ऑर्बिट म्हणजे खाली असणार आहे, त्याच्यावरती मिडियम अर्थ ऑर्बिट असणार आहे, त्याच्यावरती हाय अर्थ ऑर्बिट असणार आहे. ह्या डिस्टन्सेसची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची. फॉर एक्झाम्पल लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय, अर्थ सरफेस पासून 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर या रेंजमध्ये किंवा ही जी रेंज असते ही लो अर्थ ऑर्बिट कन्सिडर केली जाते. त्यानंतर 2000 टू 35,780 किलोमीटर ही जी रेंज असते मधली त्याला आपण बोलतो MEO. 35,780 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा वरची जी रेंज असते त्याला आपण बोलतो हाय अर्थ ऑर्बिट. ओके. जसं इथे दाखवलेलं आहे अर्थ याच्याजवळ काय असणार आहे, लो अर्थ ऑर्बिट, त्याच्या पुढे असणार आहे मिडियम अर्थ ऑर्बिट आणि त्याच्या पुढे असणार आहे हाय अर्थ ऑर्बिट. ओके. HEO. त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट टर्म बघितलेली किंवा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला VC, दॅट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी टर्म कशी आली बघा, सॅटेलाइटला एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये पाठवायचं आहे, बरोबर. सॅटेलाइटला ग्राउंडवरून वर पाठवायचं, त्याच्यासाठी लॉन्च व्हेकलचा यूज केला जाणार आहे. लॉन्च व्हेकल त्याला तिथे त्या डिझायर्ड हाईटपर्यंत नेऊन पोहोचवतील. तिथे गेल्यानंतर त्याला त्या ऑर्बिटमध्ये मूव्ह व्हायचं आहे, रिव्हॉल्व्ह व्हायचं आहे. ते रिव्हॉल्व्ह होण्यासाठी त्याला एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी लागते. त्या व्हेलॉसिटीला आपण बोलतो क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा ही जी व्हेलॉसिटी असते ही टँजेंटच्या अलॉंग असते म्हणून त्याला आपण बोलतो टँजेन्शियल व्हेलॉसिटी. ओके. सो ते डेरिवेशन आपण बघितलेलं. फॉर एक्झाम्पल अर्थ आहे, अर्थची रेडियस आहे कॅपिटल R. त्यानंतर अर्थच्या सरफेस पासून H एवढ्या हाईटवरती सॅटेलाइट आहे. ठीक आहे. दिस इज टँजेन्शियल व्हेलॉसिटी. आणि हे जे टोटल ह्या ऑर्बिटमध्ये ते मूव्ह होणार आहे सॅटेलाइट, या ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट मूव्ह होणार आहे, त्यामुळे सेंटर पासूनचं हे जे डिस्टन्स आहे त्याला मी बोलू शकते ऑर्बिटल रेडियस. ऑर्बिटल रेडियस स्मॉलर म्हणजेच काय, हे डिस्टन्स म्हणजेच काय, अर्थची रेडियस प्लस एवढी हाईट. सो स्मॉलर इज इक्वल टू R प्लस H. VC आपण कन्सिडर केलेली आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. यावरून यामध्ये आपण बघितलेलं की ही सर्क्युलर मोशन आहे. त्यामुळे ह्या सॅटेलाइटला जर इथे या ऑर्बिटमध्ये मूव्ह व्हायचं असेल तर त्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आणि हे जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असणार आहे या दोन गोष्टी किंवा हे दोन फोर्सेसने एकमेकांना बॅलन्स केलं पाहिजे. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांनी एकमेकांना बॅलन्स केलं पाहिजे आणि त्या बेसिसवरती आपण लिहिलेलं FC इज इक्वल टू FG. FC म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स आणि FG म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आपण काय केलेलं, या दोन्ही टर्म इक्वेट केल्या होत्या आणि त्यावरून आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळालेला. FC सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, MA दॅट इज mv²/r. ठीक आहे. V म्हणजे इथे क्रिटिकल व्हेलॉसिटी असणार आहे, R म्हणजे ऑर्बिटल रेडियस. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स G इंटू मास 1 इंटू मास 2. अर्थचं मास काय आहे कॅपिटल M. सॅटेलाइटचं मास आपण कन्सिडर केलेलं स्मॉल m. अर्थ आणि सॅटेलाइट याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे R म्हणजेच काय R². सो M आणि M कॅन्सल होणार, VC एक R कॅन्सल होणार, VC² इज इक्वल टू GM/R. मला काय पाहिजे, मला VC ची व्हॅल्यू पाहिजे. सो VC इज इक्वल टू this is GM/r. VC is equal to under root GM/r and therefore VC is equal to under root GM/small r म्हणजे काय, R plus H. सो हा होता क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. म्हणजे काय,
सॅटेलाइटला जर ह्या ऑर्बिटमध्ये मूव्ह व्हायचं असेल त्याला जी वेलॉसिटी द्यावी लागणार आहे ती वेलॉसिटी असेल VC = √GM/r+h. या फॉर्म्युल्यावरून आपण काय शिकलो किंवा आपण काय बघितलं, यामध्ये जर तुम्ही बघितलं m अर्थचा मास आहे, r ही अर्थची रेडियस आहे, जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, राहिली टर्म h. ठीक आहे, फक्त h ही टर्म व्हेरिएबल आहे, बाकी टर्म कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय, क्रिटिकल वेलॉसिटी ही हाईटवर डिपेंड करते. म्हणजे काय, अर्थच्या सरफेस पासून सॅटेलाइट किती हाईटवर आहे त्यावर डिपेंड करते क्रिटिकल वेलॉसिटी. आणि हे रिलेशन आहे इनव्हर्स रिलेशन. म्हणजेच काय, जेवढी जास्त हाईट असणार आहे तेवढी कमी क्रिटिकल वेलॉसिटी असणार आहे. इनव्हर्स रिलेशन आहे, त्यामुळे जेवढी जास्त हाईट असणार आहे तेवढी कमी क्रिटिकल वेलॉसिटी असणार आहे. ठीक आहे, ऑब्व्हियस आहे, जेवढी जास्त हाईट असणार आहे तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स कमी असणार आहे आणि त्यामुळे VC सुद्धा कमी असणार आहे. जेवढी जास्त हाईट तेवढी क्रिटिकल वेलॉसिटी कमी असणार आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये आपण बघू शकतो. आपण स्मॉल m हे सॅटेलाइटचा मास कन्सिडर केलेला. VCचा जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला त्यामध्ये स्मॉल m कुठेच नाहीये. याचा अर्थ काय, सॅटेलाइटचं मास काही जरी असलं किंवा सॅटेलाइटचं जे मास असतं ते या क्रिटिकल वेलॉसिटीवर परिणाम करत नाही. त्यानंतर आपण जे ऑर्बिट्स डिस्कस केलेले त्या ऑर्बिट्स आपण बघितलेले, LEO, MEO आणि HO इन डिटेल. फर्स्ट आहे हाय अर्थ ऑर्बिट. हाय अर्थ ऑर्बिट आहे म्हणजे तो हायेस्ट पोझिशनला असणार आहे. हाईट किती असते, 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त हाईटवर असण्याचे ऑर्बिट असतात त्याला आपण बोलतो हाय अर्थ ऑर्बिट. सो हाईट ऑफ ऑर्बिट इट शुड बी ग्रेटर दॅन 35,780 किलोमीटर. टाइम ऑफ रिव्होल्यूशन 24 आवर्स. आपण एक न्यूमरिकल सॉल्व्ह केलेलं ज्यामध्ये आपण एक सॅटेलाइट या हाईटला कन्सिडर केला होता आणि त्याच्यासाठी टाइम ऑफ रिव्होल्यूशन काय असणार तो आपण कॅल्क्युलेट केलेला. ती व्हॅल्यू आलेली 23 hours 54 minutes. म्हणजेच काय, ज्याला आपण अप्रॉक्सिमेट करू शकतो 24 hours. याचाच अर्थ काय, HEO मध्ये असणार आहे सॅटेलाइटचा टाइम ऑफ रिव्होल्यूशन किती असणार आहे, 24 hours. यामध्ये आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट बघितलेली, सॅटेलाइटचा टाइम ऑफ रिव्होल्यूशन आहे 24 hours. ओके, त्यानंतर अर्थ जे आहे, अर्थचा सुद्धा एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी अर्थ किती टाइम घेते, 24 hours. सपोज हा सॅटेलाइट इक्वेटरला पॅरलल आहे, त्या केसमध्ये सॅटेलाइट आणि अर्थ दोघं एकाच डायरेक्शनमध्ये चाललेले आहे, एकाच वेलॉसिटीने चाललेले आहे. त्यामुळे या केसमध्ये अर्थच्या रेफरन्सनी सॅटेलाइट स्थिर असणार आहे किंवा सॅटेलाइट स्टेशनरी असणार आहे. एक्झाम्पल, 2 कार आहे, त्या एकाच डायरेक्शनने चाललेल्या आहे, एकच वेलॉसिटी आहे. तर पहिल्या कारमध्ये असणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या कारमध्ये असणारी व्यक्ती स्थिर वाटते किंवा स्टेशनरी वाटते. त्याच लॉजिकनी दोन्ही सॅटेलाइट किंवा अर्थ आणि सॅटेलाइट एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे, वेलॉसिटी सारखी आहे, त्यामुळे अर्थच्या रेफरन्सनी हा सॅटेलाइट स्टेशनरी असणार आहे. आणि म्हणून या सॅटेलाइटचा यूज कुठे केला जातो, अर्थवरचा एखादा पर्टिक्युलर फिक्स पॉईंट किंवा एखादा स्टेशनरी पॉईंट ऑब्झर्व करण्यासाठी किंवा ह्या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या सॅटेलाइटचा यूज केला जातो. सो टाइम ऑफ रिव्होल्यूशन 24 hours. आणि अशा सॅटेलाइटला आपण काय बोलतो, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. सिंक मध्ये आहे म्हणून त्याला बोलतात जिओ सिंक्रोनस. ओके, सॅटेलाइट्स आर स्टेशनरी विथ रेफरन्स टू अर्थ अँड देअरफॉर दे कॅन ऑब्झर्व स्पेसिफिक पोर्शन ऑर फिक्स पोर्शन ऑन अर्थ कंटिन्युअसली. आणि म्हणून त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, मेट्रोलॉजी, कॅरिंग सिग्नल फॉर टेलिफोन, टेलिव्हिजन, रेडिओ एक्सेट्रा. सिंपल होतं. त्यानंतर नेक्स्ट होतं मीडियम अर्थ ऑर्बिट. याची हाईट असणार आहे 2000 किलोमीटर टू 35,780 किलोमीटर. या रेंजमध्ये जे ऑर्बिट असतं त्याला आपण बोलतो मीडियम अर्थ ऑर्बिट. सो यामध्ये आपण बघितलेलं हाईट, त्यानंतर त्याचा टाइम ऑफ रिव्होल्यूशन आपण बघितलं 2 to 24 hours डिपेंडिंग ऑन हाईट. त्यानंतर आपण बघितलं की जे जिओ स्टेशनरी ऑर्बिट असतात ते इक्वेटरच्या अभाव असतात, ते पोलार रिजनला म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोलला ऑब्झर्व करू शकत नाही. आणि म्हणून पोलार रिजनला ऑब्झर्व करण्यासाठी इलिप्टिकल मीडियम अर्थ ऑर्बिटचा यूज केला जातो किंवा इलिप्टिकल मीडियम अर्थ ऑर्बिट पासिंग ओव्हर पोलार रिजन आर यूज. त्यानंतर काही जे सॅटेलाइट असतात ते सर्क्युलर मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात ॲट हाईट ऑफ 20,200 किलोमीटर. एक्झाम्पल GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ओके, देन नेक्स्ट आपण बघितलं LEO. LEO म्हणजे काय, अर्थच्या जवळ असणार आहे, डिस्टन्स असणार आहे 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर. अर्थपासून कमी डिस्टन्सवरती ते आहे किंवा लोएस्ट ऑर्बिट आपण कन्सिडर करू शकतो. सो इट इज क्लोज टू अर्थ, देअरफॉर कन्व्हिनियंट फॉर ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन अँड ऑब्झर्वेशन. त्यामुळे ऑब्झर्वेशन करण्यासाठी किंवा कम्युनिकेशनसाठी हे इझी असतात. टाइम फॉर 1 रिव्होल्यूशन याच्यासाठी असतो अप्रॉक्सिमेटली 90 minutes. पर्पज काय आहे, लो लेवलला आहे त्यामुळे त्याचा अर्थ ऑब्झर्वेशनसाठी त्याचा यूज होतो, ॲटमॉस्फिअरच्या स्टडी करण्यासाठी त्याचा यूज होतो किंवा काही सायंटिफिक एक्सपेरिमेंट करण्यासाठी सुद्धा ह्या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या सॅटेलाइटचा यूज होतो. ओके, एक्झाम्पल इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, ते सुद्धा LEO मध्ये आहे किंवा हबल टेलिस्कोप, हे दोन्ही नावं तुम्ही ऐकले असतील, हे दोघंही LEO मध्ये प्रेझेंट आहे. ओके, HO, MEO आणि LEO आपण बघितलेला. त्यानंतर नेक्स्ट आपण एक समरी बघितलेली LEO, MEO, HO. त्याचे अल्टिट्यूड किंवा हाईट्स काय आहे,
टाइम, रिव्हॉल्युशन टाइम काय होता ते सुद्धा आपण बघितलेलं आणि त्याचा प्रायमरी यूज काय असतो ते सुद्धा आपण बघितलेलं. ओके, देन आपण मूव्ह झालेलो नेक्स्ट टर्मकडे, दॅट इज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल किंवा ज्याला आपण बोलतो लॉन्चर किंवा ज्याला आपण बोलतो रॉकेट. सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा यूज काय असतो? अर्थ सरफेसवरून सॅटेलाइटला स्पेसमध्ये पोहोचवणं हे त्याचा यूज असतो सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा. मग हे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क होता? ते वर्क होता न्यूटनच्या थर्ड लॉवरती. न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो? एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन अँड दे बोथ ॲक्ट सायमल्टेनियसली. प्रत्येक ॲक्शनला इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन असतो, ते दोघं एकाच वेळेस ॲक्ट होतात. फॉर एक्झाम्पल बलूनमधून जर आपण खालच्या डायरेक्शनमधून हवा काढली तर ही ॲक्शन फोर्स असणार आहे आणि त्याचं रिॲक्शन फोर्स म्हणून तो बलून फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो. तेच लॉजिक इथे यूज केलं जातं. सो जे रॉकेट असतं त्यामध्ये स्पेसिफिक फ्युअल बर्न केला जातो, त्यामुळे हाय टेम्परेचर गॅस प्रोड्यूस होतं. हे जे गॅस आहे हे एक्सपांड होता आणि त्यानंतर इथे एंडला जे नोझल असतं त्या नोझलमधून ते बाहेर पडतात. दॅट विल बी ॲक्शन फोर्स आणि त्याचा ऑपोजिट फोर्स दॅट इज रिॲक्शन फोर्स म्हणून काय होणार आहे? थ्रस्ट त्या रॉकेटवर लागणार आहे आणि ते जे रॉकेट आहे ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये किंवा फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे. सो न्यूटनच्या थर्ड लॉवरती याचं प्रिन्सिपल वर्क होतं किंवा न्यूटनच्या थर्ड लॉच्या बेसिसवरती रॉकेट वर्क होतं. ओके, त्यानंतर आपण बघितलं की इंडियाचे लॉन्च व्हेकल कोणते आहे? GSLV, PSLV जे आपण आधी डिस्कस केलेलं. आता यामधलं कोणतं लॉन्च व्हेकल यूज करायचं आहे किंवा कशा प्रकारचं फ्युएल यूज करायचं आहे हे डिपेंड करतं. सॅटेलाइटचं वेट काय आहे किंवा कोणत्या ऑर्बिटमध्ये आपल्याला तो सॅटेलाइट पाठवायचा आहे. त्यानंतर आपण इथे एक प्रॉब्लेम बघितलेला, हे जे लॉन्च व्हेकल असतं त्याचं जे वेट असतं ह्या टोटल वेटपैकी जे मेजर पार्ट असतं, मेजर वेट कसलं असतं त्यामध्ये यूज केल्या गेलेल्या फ्युएलचं वेट असतं. फ्युएल फॉर्म्स मेजर पोर्शन ऑफ टोटल वेट ऑफ द लॉन्च व्हेकल. त्यामुळे फ्युएलमुळे काय होतं, हे लॉन्च व्हेकल हेवी होता, त्याचा इफेक्ट स्पीडवर पडणार आहे आणि म्हणून हे जे लॉन्च व्हेकल असतात हे एका स्टेजमध्ये किंवा सिंगल स्टेजमध्ये डेव्हलप न करता ते मल्टी स्टेजेसमध्ये डेव्हलप करतात. सो मल्टी स्टेज रॉकेट म्हणजे काय? यामध्ये काय केलं जातं, इन्स्टेड ऑफ सिंगल स्टेज अशा मल्टिपल स्टेजेसमध्ये डिझाईन केलं जातं. एक्झाम्पल, 2 स्टेज रॉकेट कसं वर्क होतं? द फर्स्ट स्टेज इंजिन फायर्स अँड पुशिंग व्हेकल टू अ सर्टन हाईट अँड वेलॉसिटी. पहिल्या स्टेजच्या मदतीने रॉकेट फायर होतं आणि एका सर्टन हाईट किंवा वेलॉसिटी ते अचीव करतो. त्यानंतर पहिल्या स्टेजमधलं फ्युएल एकदा का संपलं, फर्स्ट स्टेज काही कामाची नाही, मग हे जे एम्प्टी फ्युएल टँक असतं हे डिस्कार्ड केलं जातं किंवा डिटॅच केलं जातं लॉन्च व्हेकलपासून, ते एखाद्या एम्प्टी लँडवरती किंवा सीमध्ये टाकलं जातं. आता काय होणार आहे, एक पार्ट निघून गेला म्हणजे लॉन्च व्हेकल लाईट होणार आहे. त्यानंतर सेकंड स्टेज इग्नाइट होते आणि दॅट पुशेस लाइटर व्हेकल विथ हाय स्पीड. लाईट वेट झालेलं आहे किंवा आधीपेक्षा आता वेट कमी झालेलं आहे, त्यामुळे हाय स्पीडने ते आता मूव्ह होणार आहे. अशा पद्धतीने जेवढ्या स्टेजेस असतील तेवढ्या स्टेजेस 1 बाय 1 डिटॅच होत जातात आणि तसं तसं रॉकेट जास्त स्पीड अचीव करतं, जसं इथे दाखवलेलं आहे. एक एक स्टेज इथे डिटॅच होत गेलेली आहे आणि फायनली रॉकेट जे आहे त्यांनी सॅटेलाइटला ऑर्बिटमध्ये पुट केलेलं आहे किंवा लॉन्च व्हेकलने सॅटेलाइटला ऑर्बिटमध्ये पुट केलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलेलं PSLVचं स्ट्रक्चर. PSLV विच इज डेव्हलप बाय इस्रो इंडिया. सो ऑलमोस्ट ऑल जे व्हेकल्स असतात, जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असतात ते 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेजेसचे बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल PSLV याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात. 4 स्टेजेस कशा असतात? फर्स्ट स्टेज युझिंग सॉलिड फ्युएल, सेकंड युझिंग लिक्विड, थर्ड युझिंग सॉलिड, फोर्थ युझिंग लिक्विड फ्युएल. सॅटेलाइट इथे प्लेस केला जातो. इंजिन युझिंग सॉलिड फ्युएल हे इनिशियल थ्रस्ट प्रोव्हाइड करतं. सो स्ट्रक्चर ऑफ PSLV आपण बघितलेलं. फर्स्ट स्टेज, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फर्स्ट स्टेज इट प्रोव्हाइड्स इनिशियल थ्रस्ट, सुरुवातीला लागणारा थ्रस्ट किंवा रिॲक्शन फोर्स प्रोव्हाइड करतो. सेकंड स्टेज, पहिली स्टेज फिनिश झाल्यानंतर किंवा पहिली स्टेज डिटॅच झाल्यानंतर सेकंड स्टेज इग्नाइट होते. थर्ड स्टेज इट फर्दर इन्क्रीजेस स्पीड. फोर्थ स्टेज इट प्लेसेस सॅटेलाइट इन अ प्रिसाइज ऑब्जेक्ट. सॅटेलाइट जो असतो ह्या व्हेकलच्या टॉपला ठेवला जातो. सो रिझल्ट काय आहे, मल्टी स्टेजचा यूज काय होतो? ई स्टेज ड्रॉप झाल्यानंतर रॉकेट अजून लाइटर होतं, फास्टर होतं, फायनली लॉन्चिंग सॅटेलाइट इन टू द ऑर्बिट. ओके, त्यानंतर आपण स्पेस शटल सुद्धा बघितलेला की स्पेस शटल म्हणजे काय, रियुजेबल लॉन्च व्हेकल. हे जे लॉन्च व्हेकल असतं हे खूप कॉस्टली असतं, एकदाच आपण यूज करू शकतो, त्यामुळे USAने स्पेस शटल डेव्हलप केलेलं आहे. एकदा का त्याचं मिशन फिनिश झालं किंवा एकदा का सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये गेला, हे स्पेस शटल अगेन अर्थवरती परत येतात आणि त्यानंतर ते आपण रियूज करू शकतो. त्यानंतर स्पेस मिशन्स अवे फ्रॉम अर्थ, ज्यामध्ये आपण मून मिशन, मार्स मिशनचा अभ्यास केलेला. त्याआधी आपण एक टर्म बघितलेली ज्याला आपण बोलतो एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी ही टर्म आपण ऑलरेडी चॅप्टर 1 मध्ये याचा अभ्यास केलेला. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, सपोज एखादा ऑब्जेक्ट जर मी वर फेकला तो फायनली ग्राउंडकडे येणार आहे, बट जर मला हा ऑब्जेक्ट अशा पद्धतीने थ्रो करायचा आहे की तो परत ग्राउंडकडे यायला नको. ग्राउंडकडे का ऑब्जेक्ट येतो, कारण त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. ऑब्जेक्ट ग्राउंडकडे यायला नको म्हणजेच काय, त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट नको व्हायला, तर त्यासाठी जी व्हेलॉसिटी मला त्या ऑब्जेक्टला द्यावी लागणार आहे त्या व्हेलॉसिटीला आपण बोलतो एस्केप व्हेलॉसिटी.
सो एस्केप वेलॉसिटी म्हणजे आपण असं बोलू शकतो की अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सला ते ओव्हरकम करून एस्केप होतं, त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत नाही. अशी जी वेलॉसिटी ज्यावेळेस मला त्या ऑब्जेक्टला द्यावी लागणार आहे त्याला आपण बोलतो एस्केप वेलॉसिटी, की जी असते नेहमी मिनिमम वेलॉसिटी. त्याची आपण अर्थसाठी व्हॅल्यू सुद्धा बघितलेली. एस्केप वेलॉसिटी फॉर अर्थ व्हॅल्यू आहे 11.18 किलोमीटर पर सेकंड ऑर 11.2 किलोमीटर पर सेकंड. याचाच अर्थ जर एखादा बॉल मला असा थ्रो करायचा की जो परत माझ्याकडे यायला नको किंवा ग्राउंडकडे यायला नको, त्या केसमध्ये मला जी वेलॉसिटी द्यावी लागणार आहे ती असणार आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे त्या बॉलने एका सेकंडमध्ये 11.2 किलोमीटर एवढं ह्यूज डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण सॅटेलाइटचा विचार करतो, सॅटेलाइटला आपण स्पेसमध्ये पाठवत आहोत, म्हणजेच काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यावर काम नको करायला. त्यामुळे अशा सॅटेलाइटला ज्या वेलॉसिटीने आपल्याला थ्रो करावं लागणार आहे ती वेलॉसिटी असणार आहे एस्केप वेलॉसिटी. ठीक आहे. त्यानंतर आपण मून मिशन बघितलेला. मून मिशन आपला नियरेस्ट स्पेस नेबर आहे मून, त्यामुळे मून मिशन ही फर्स्ट स्पेस मिशन किंवा फर्स्ट डीप स्पेस मिशन मून मिशन होतं असं आपण बोलतो. सो मून इज दी क्लोजेस्ट स्पेस नेबर टू अर्थ. त्यामुळे मून मिशन झालं, त्यामध्ये कंट्रीजचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, कोणत्या कंट्रीजचं कॉन्ट्रीब्युशन होतं ते आपण डिस्कस केलेलं. अर्ली मून मिशन सोव्हिएत युनियनने केलेले, त्या मिशनला लुना मिशन बोलतात. लुना 2 1959 मध्ये फर्स्ट स्पेसक्राफ्ट होता की जो मूनच्या जवळ गेला किंवा मूनच्या विसिनिटीमध्ये गेला. त्यानंतर असे 15 अनमॅन्ड मिशन्स सोव्हिएत युनियनकडून कॅरी केले गेले की ज्याच्यामध्ये आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळाली. फॉर एक्झाम्पल मूनची ग्रॅव्हिटी, रॉक, रेडिएशन, केमिकल अनालिसिस, किंवा जे लास्टचे 3-4 जे मिशन असे होते की ज्याच्यामध्ये मूनवरून काही सॅम्पल, रॉक सॅम्पल वगैरे अभ्यास करण्यासाठी अर्थकडे सुद्धा आणण्यात आलेले. त्यानंतर नेक्स्ट आपण अमेरिकाचं मून मिशन बघितलं. त्यामध्ये आपण बघितलं की नील आर्मस्ट्रॉंग वॉज द फर्स्ट ह्युमन टू स्टेप ऑन दी मून. अमेरिकेचे जे मून मिशन झाले त्यामध्ये बरेचसे जे मून मिशन असे होते की जे मॅन मिशन होते, म्हणजे ज्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉट स्वतः प्रेझेंट होते. अँड देन कमिंग टू इंडिया, इंडियाचं मून मिशन 2008 मध्ये इंडियाने चंद्रयान-1 लॉन्च केलं. इंडियाचं हे पहिलं डीप स्पेस मिशन होतं चंद्रयान-1 की जे सक्सेसफुल झालं. इट वेंट इन टू ऑर्बिट अराउंड मून अँड सेंड बॅक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर अबाउट इयर. त्यानंतर यामध्ये ह्या मिशनमध्ये बिगेस्ट डिस्कवरी होती. चंद्रयान-1 फाउंड वॉटर ऑन द मून अँड इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री टू डू दिस. चंद्रावर पाणी असतं हे आपल्या इंडियाने शोधलं थ्रू चंद्रयान-1 मिशन. ओके. त्यानंतर आपण बघितलं मार्स मिशन. मार्स मिशन अगेन सोलार सिस्टीममध्ये आपल्या अर्थच्या जवळ असणारा प्लॅनेट आहे मार्स, त्यामुळे मार्स मिशन हा नेक्स्ट मिशन आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. सो मार्स मिशन हे डिफिकल्ट मिशन कन्सिडर केलं जातं, कारण आतापर्यंत जेवढे मिशन झालेले आहे त्यामधले अर्धेच मिशन सक्सेस झालेले आहे किंवा मी असं बोलेल अर्धे मिशन फेल गेलेले आहे. त्यामुळे मार्स मिशनला डिफिकल्ट मिशन कन्सिडर केले जातं. त्यामध्ये आपल्या इंडियाचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. मंगलयान ज्याला बोलतात मार्स ऑर्बिटर मिशन, हे खूप मोठं सक्सेस आहे इंडियाचं. ते पहिलं मार्स मिशन होतं, नोव्हेंबर 2013 मध्ये लॉन्च झालं. त्यानंतर ऑर्बिटमध्ये कधी ठेवलं गेलं, सप्टेंबर 2014 मध्ये. आणि त्यानंतर ह्या मिशनमधून मार्स आणि मार्स सरफेस आणि मार्सच्या ॲटमॉस्फिअर बद्दलची खूप युजफुल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली. आणि याचे अचिव्हमेंट काय होतं, म्हणजे याची स्पेशालिटी काय होती मंगलयान यामध्ये. हा जो प्रोजेक्ट होता किंवा हे जे मिशन होतं हे मिनिमम एक्सपेन्समध्ये कव्हर झालेलं आहे. त्यानंतर आपला हा पहिला मार्स मिशन होता, पहिला मार्स मिशन असून पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपल्याला यश मिळालं. अशी कोणतीच कंट्री नाहीये की ज्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये मार्स मिशनमध्ये यश मिळालेलं. सो दॅट इज अनदर पॉईंट. इट ऑब्टेन युजफुल इन्फॉर्मेशन ऑन मार्स सरफेस अँड जनरेटेड डेटा ऑन ॲटमॉस्फिअर. त्याच पद्धतीने इंडिया आपली पहिली एशियन कंट्री आहे की जी मार्सच्या ऑर्बिटमध्ये सक्सेसफुली पोहोचलेली आहे. तर हे की फीचर्स आपण याचे मेन्शन करू शकतो. जसं मून आहे, मार्स आहे, त्याच पद्धतीने बाकी प्लॅनेट सुद्धा एक्सप्लोर करायला सुरुवात झालेली आहे. फॉर एक्झाम्पल ज्युपिटर, सॅटर्न, व्हीनस. तर त्यामध्ये काही जे असतात ते प्लॅनेटच्या अराउंड ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात, काही प्लॅनेटवर जाऊन पोहोचतात, किंवा ज्या केसमध्ये प्लॅनेट जवळ जाणं पॉसिबल नाही किंवा ऑर्बिटमध्ये मूव्ह होणं नाही, ते दुरूनच पिक्चर घेऊन सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहे. तर अशा पद्धतीचे बरेचसे मिशन होत आहे. त्यानंतर आपण इंडियन स्पेस टेक्नॉलॉजी डिस्कस केलेली. अगेन ते सॅटेलाइटचे नावं की जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले, ते इंडियन सॅटेलाइट सिरीज कोणते आहे, त्याचे युजेस काय आहे ते आपण डिस्कस केलेलं. लॉन्च व्हेकल्स, अगेन सेम लॉन्च व्हेकल्सचं सुद्धा आपण डिस्कशन केलेलं. त्यानंतर इंडिया स्पेस टेक्नॉलॉजी, थोडी आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन यामध्ये बघितलेली. फॉर एक्झाम्पल सॅटेलाइट इंडियामध्ये कुठून लॉन्च होता, थुंबा. त्यानंतर श्रीहरिकोटा, चांदीपूर. त्यानंतर इंडिया स्पेस सेंटर कोणते आहे, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, सतीश धवन स्पेस सेंटर, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, हे नाव आपण बघितलेले. आणि त्यानंतर फेमस सायंटिस्ट कोण आहे किंवा कोणाचे यामध्ये स्पेस मिशनमध्ये, स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठं योगदान आहे. फॉर एक्झाम्पल विक्रम साराभाई, त्यांच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं. देन इंडिया आणि स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या इंडियाच्या की अचिव्हमेंट काय आहे त्यासुद्धा आपण बघितलेला.
फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट होता इंडियाचा आर्यभट 1975 मध्ये लॉन्च गेलेला आणि ह्या सॅटेलाइटच्या लॉन्च नंतर आपली स्पेसमध्ये एंट्री झाली किंवा आपल्या ॲज अ कंट्री आपल्या देशाची स्पेसमध्ये एंट्री झाली. इंडियाचा पहिला सॅटेलाइट होता आर्यभट जो 1975 मध्ये लॉन्च झाला आणि पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट कोणता आहे स्पुटनिक, त्याचं नाव काय स्पुटनिक जो 1957 मध्ये लॉन्च झालेला. त्यानंतर अजून अचिव्हमेंटमध्ये आपण PSLV मेन्शन करू शकतो. PSLV एक रिलायबल लॉन्चर आहे की ज्याने बरेचसे सॅटेलाइट आतापर्यंत लॉन्च केलेले आहे. त्यानंतर चंद्रयान-1 चंद्रयान-3 हे 2 मिशन झाले. चंद्रयान-1 2008 मध्ये झालं, ज्यांनी वॉटरचं प्रेझेन्स मूनवर आहे हे कन्फर्म केलं. चंद्रयान-3 मध्ये इंडिया पहिला नेशन होता की जो लुनार साऊथ पोल की जिथे लँडिंग करणं खूप अवघड आहे तिथे लँड झालेला आहे. सो इंडिया बिकम फर्स्ट नेशन टू लँड नियर लुनार साऊथ पोल. ओके, देन नेक्स्ट इज मंगलयान. इंडिया बिकम फर्स्ट एशियन कंट्री टू सक्सेसफुली रीच मार्स ऑर्बिट and did so on its first attempt. Then Aditya L1, India's first space-based solar mission to study sun. Okay, हे एक्स्ट्रा पॉइंट्स होते, हे तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेले नाही आहे. त्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण डिस्कस केलेला स्पेस डेब्री. स्पेस डेब्री म्हणजे काय, स्पेसमध्ये सॅटेलाइट सोबत अननेसेसरी सुद्धा काही मटेरियल प्रेझेंट असतात, त्या मटेरियलला किंवा त्या वस्तूंना आपण बोलतो स्पेस डेब्री. सो स्पेस डेब्री मीन्स वेस्ट ऑर जंक ऑब्जेक्ट्स मॅनमेड ऑब्जेक्ट्स फ्लोटिंग अराउंड द अर्थ इन द स्पेस. स्पेसमध्ये असे काही ऑब्जेक्ट आहे की जे अननेसेसरी आहे, बिनकामाचे आहे, वेस्ट आहे, जंक ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण बोलतो स्पेस डेब्री. आणि हे सगळे मॅनमेड ऑब्जेक्ट्स आहे. मग हे कुठून आले, फॉर एक्झाम्पल इथे दाखवलेले बघा, हे असे सगळे पार्ट्स काय काय दाखवलेले आहेत, तर याला आपण स्पेस डेब्री कन्सिडर करू शकतो. ऑल दी नॉन फंक्शनल ह्युमन मेड ऑब्जेक्ट्स ऑर्बिटिंग द अर्थ, त्याला आपण बोलतो स्पेस डेब्री. स्पेस डेब्री कसं प्रोड्यूस झालेलं, एखादा ओल्ड सॅटेलाइट आहे तो काम करत नाहीये, तो काय तिथेच राहणार आहे, म्हणजेच काय त्याला आपण जंक कन्सिडर करू शकतो किंवा स्पेस डेब्री त्याला कन्सिडर करू शकतो. त्यानंतर रॉकेट ज्यावेळेस लॉन्च करण्यासाठी रॉकेट यूज होता त्याचे ब्रोकन पार्ट्स असतात, ते ब्रोकन पार्ट्स सुद्धा स्पेसमध्येच पडून राहतात, त्याला आपण स्पेस डेब्री बोलू शकतो. पीसेस दॅट ब्रोक ऑफ इन टू सॅटेलाइट ऑर रॉकेट क्रॅशेस इन टू इच अदर. बऱ्याचदा असं होतं की सॅटेलाइट किंवा रॉकेट एकमेकांवर क्रॅश होता आणि छोटे छोटे पीसेस बनतात, हे पीसेस सुद्धा तिथेच राहणार आहे, त्याला आपण स्पेस डेब्री कन्सिडर करू शकतो. इव्हन एखादा पार्टचा कलर जरी किंवा पेंट जरी निघाला, एकदम छोटासा पेंटचा तुकडा जरी निघाला, तो सुद्धा तिथेच राहणार आहे, त्याला सुद्धा आपण स्पेस डेब्री बोलू शकतो. सो स्पेस डेब्री खूप रिस्की आहे किंवा हार्मफुल आहे. 2016च्या एस्टिमेशनच्या अकॉर्डिंग जवळपास 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त लेंथ असणारे 2 करोड पीसेस इथे स्पेसमध्ये रिव्हॉल्व्ह होत आहे. हा डेटा तो 2016चा आहे, तर 2025 मध्ये तुम्ही विचार करा हा नंबर किती जास्त वाढलेला असणार आहे. सो याचा ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय असतो, हे जे सगळे पार्टिकल्स असतात ना किंवा हे जे जंक असतं हे खूप स्पीडनी मूव्ह होत असतात, खूप सुपर फास्ट स्पीडने ते मूव्ह होत असतात, त्यामुळे एखाद्या वर्किंग सॅटेलाइटवर जर जाऊन पडले तर ते त्याला डॅमेज करू शकतात. सो प्रॉब्लेम काय होता, these small pieces move super fast and can hit working satellite or spacecraft. If they hit, they can break or damage them. जर त्यांनी हिट केलं तर वर्किंग सॅटेलाइट किंवा स्पेसक्राफ्टला ते डॅमेज करू शकतात किंवा ब्रेक करू शकतात. ॲज द जंक कीप इन्क्रीजिंग इट विल बिकम हार्डर टू सेंड न्यू सॅटेलाइट सेफली इन टू स्पेस. आणि जर हे असंच चालू राहिलं तर आता फ्युचरमध्ये अजून नवीन सॅटेलाइट स्पेसमध्ये पाठवणं डिफिकल्ट जाणार आहे किंवा त्यामध्ये सुद्धा रिस्क येऊ शकते. म्हणून हे स्पेस डेब्री क्लीन करण्यासाठी किंवा मॅनेज करण्याचा काम खूप इम्पॉर्टंट आहे, बट त्यामध्ये सुद्धा काही चॅलेंजेस आहे. फॉर एक्झाम्पल जर बिग डेब्री आहे म्हणजे मोठा जंक आहे, फॉर एक्झाम्पल ओल्ड रॉकेट आहे किंवा ओल्ड सॅटेलाइट आहे, ते खूप हेवी असतं, मूव्ह करण्यासाठी हार्ड असतं आणि सपोज मूव्ह करताना जर ते तुटले ब्रेक झाले तर अजून जास्त कचरा प्रोड्यूस होण्याचे चान्सेस आहे. जर आपण स्मॉल डेब्रीचा विचार केला, छोटे छोटे पार्टिकलचा विचार केला तर ते किंवा ट्रॅक करणं सुद्धा डिफिकल्ट असतं आणि स्मॉल डेब्री खूप ह्यूज नंबरमध्ये आहे, त्यामुळे हे दोन्ही प्रकारचे डेब्री जे आहे ते एक चॅलेंज आहे आणि म्हणून याच्यावरती सायंटिस्ट आता काम करत आहे. दे आर ट्राईंग टू फाइंड द वेज टू क्लीन अप दी स्पेस जंक. तर अशा पद्धतीने स्पेस मिशन्स हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. आय होप तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे व्हिडिओज खरोखर युजफुल आहे, यामध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला मिळत आहे, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज जरूर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.